नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. सो आता इथे 1 किलो मी हा लोकवान गहू घेतलेला आहे. गव्हाची कुरडई करायची असेल ना तर शक्यतो खपली गहू वापरावा, त्याची कुरडई छान होते. पण मी इथे लोकवान गहू घेतला. अगदीच खपली नसेल तर घरात जो अवेलेबल आहे तो घ्या. सो इथे मी 1 किलो लोकवान गहू घेतलेला आहे. हा गहू छान स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. धुण्यापूर्वी निवडून घ्यायचा, पाखडून घ्यायचा, जेणेकरून त्यात काही खडे असतील, माती असतील तर ते निघून जाईल. चला तर मग गहू इथे छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. गव्हामध्ये कचरा, पोरकीड वगैरे काही नाही ना, हे नक्की चेक करा गहू वापरण्यापूर्वी. आता पाण्यामध्ये 3 दिवस हे गहू आंबवून घ्यायचे. पण 3 दिवस गहू आंबवत असताना दर दिवशी यातलं पाणी आपल्याला उपसून काढायचं. चला, आता हे गहू मी भिजण्यासाठी ठेवले होते. 1 दिवस पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शका हलके हलके गहू फुलायला सुरुवात झाली आहे. आता आहे ना, या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यातलं पूर्ण पाणी उपसून काढायचं. गहू 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, पुन्हा ताजं पाणी टाकायचं आणि पुन्हा हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हा आहे डे 2. आता आज पण 2 दिवस गहू भिजलेले आहेत. आज पुन्हा हे स्वच्छ धुवून घ्यायचे, खळखळून धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये. यातलं पाणी उपसून काढून द्यायचं, ताजं पाणी घालायचं आणि पुन्हा आता आणखी 1 दिवस हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आज आहे डे 3. येस, तिसऱ्या दिवशी पण सेम प्रोसेसच करायची. तिसऱ्या दिवशी देखील गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल ते छान टमटम फुगलेले आहेत. तर तिसऱ्या दिवशी देखील गहू स्वच्छ धुवून त्यातलं पाणी उपसून काढायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा 1 दिवसासाठी ठेवून द्यायचं. असं पूर्ण 3 दिवस आपल्याला हे गहू आंबवून घ्यायचे. चला, आज आहे डे 4, 4था दिवस आहे. 3 दिवस व्यवस्थित गहू छान आंबलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल गहू मस्त असे टपोरे फुललेले आहेत. हलकसे ना असे स्वेल झालेले आहेत आणि छान असे दिसत आहेत. रंगही त्याचा छान बदललेला आहे. जो सोनेरी रंग होता तो हलकासा पांढरट सोनेरी झाला आहे. आता पुन्हा यातलं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ हे गहू धुवून घ्यायचे. आता 4थ्या दिवशी हे गहू स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे गहू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात, यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे. असं थोडंसं हलकंसं भुसभुशीत वाटून घ्यायचं. सगळं हे छानपैकी भिजवलेले गहू वाटून दळून घ्यायचं. आता हे छान वाटून झालं आहे आपले. आता काय करायचं, हे जे वाटण तयार केलं आहे यातलं आहे ना, हा जो भुसा आहे यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून हा स्वच्छ करून घ्यायचा. आणि हा जो भुसा आहे यातलं पाणी पिळून 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 भुसा बाजूला काढून घ्यायचा. आता हा जो एका बाजूला जो पांढरं पाणी जमा झालेलं आहे ते आहे चिकाचं पाणी आणि एका बाजूला आहे भुसा. तर भुशामध्ये पुन्हा पाणी टाकून त्यातला चीक निघेपर्यंत हे छान 2 ते 3 वेळा पाणी घालून 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 ते छान स्वच्छ करून घेणार. आता हे जे पांढरं चिकाचं पाणी आपल्याकडे तयार झालेलं आहे ना, त्यामध्ये आपल्याला फिरवायची आहे तुरटी. तुरटीमुळे काय होतं ना, चीक खाली सेटल व्हायला मदत होते, त्याचं पाणी वर तरंगतं आणि ॲट द सेम टाईम कुरडई पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. त्यामुळे तुरटी जरूर फिरवा. आता तुरटी फिरवल्यानंतर त्यामध्ये पुरेसं पाणी ठेवल्यानंतर हे झाकण ठेवून हा जो चीक आहे हा 1 दिवस मी आता ठेवून घेणार आहे. चला, तर इथे हा जो चीक आपण रात्री सेट करण्यासाठी ठेवला होता, 1 रात्र झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल पाणीवर फेसचं पाणी तरंगतंय, म्हणजे आंबलेलं पाणी तरंगतंय आणि चीक खाली छान सेटल झालेलं आहे. आता काय करायचं, आता एक पातेलं घ्यायचं आणि या पातेल्यामध्ये हे वरचं पाणी सगळं काढायचं. चीक डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. हे पाणी हलकं हलकं वरचं काढून घ्यायचं. वरचं पाणी काढून झाल्यावर जो खाली राहतो पांढरा शुभ्र तो चीक, हा काय करायचं, हा आधी ढवळून घ्यायचा काढण्यापूर्वी, कारण हा खाली बेसला खूप बसतो, चिकटून बसतो. त्यामुळे हा पूर्ण मोकळा करून घ्यायचा.
आता हा पूर्ण मोकळा केलेला चीक आहे, हा आता काढूयात आपण पातेल्यामध्ये आणि हा मोजून घ्यायचा किती भरतो चीक. आता या पातेल्यात आहे ना, इथे ही एश दिसते तितका तो चीक होता. आता याच्यातच मी पाणी घालून घेणार आहे. भांडं विसळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. हेच पाणी आता आपण गरम करून घेणार आहोत. पातेल्यात मेजर केलेलं पाणी हे असंच छान जाड बुडाच्या पातेल्यामध्ये घालायचं. यामध्ये मीठ घालते चवीपुरतं, साधारण 1 मोठा चमचा, आणि याला एक छान उकळी काढायची या पाण्याला. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता गॅस एकदम बारीक मंद आचेवर करून घ्यायचा. उकळी हलकीशी निवू द्यायची. आता काय करायचं, आता यामध्ये ना हा चीक एका हाताने थोडा थोडा टाकत जायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं. हा चीक मस्त झालेला आहे, त्यावर छान ग्लेज पण आलेला आहे. आता काय करायचं, हे एका बाजूला घ्यायचं. हा खाली चिकटू नये म्हणून काय करायचं ना, अगदी 1 चमचा बेसला गरम पाणी टाकायचं. दॅट्स इट, खूप नाही टाकायचं, 1च चमचा. यामुळे काय होतं, खाली एक पाण्याचा थिन लेअर साठतो आणि हा चीक करपत नाही. यावर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरवर अगदी 5 मिनिटं ठेवायचं आहे. खाली पाण्याचा थर साचलेला आहे, त्यामुळे चीक पातेल्याला करपणार नाही. अगदीच तरी तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर मग खाली एक जाडबुडाचा तवा ठेवा आणि त्यावर 5 मिनिटं हे छान वाफवून घ्या. चला, एक वाफ काढली, आता चेक करूयात. वाह, तुम्ही बघू शकाल मस्त असा ग्लेज चढलेला आहे. आता पुढे काय करायचं, इथे हा साचा घेतलेला आहे, यामध्ये ही शेवची प्लेट लावली आहे. आता थंड पाण्यात बोट बुडवायचं किंवा हात बुडवायचं आणि हा चीक काढून घ्यायचा. ते शक्य नसेल तर एखादा असा स्पॅटुला घ्यायचा आणि हा पाण्यात बुडवून हा साच्यामध्ये चीक घालून घ्यायचा. ही प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस मात्र खूप फटाफट करायची. थोडे कुरडई पाडताना त्याची तार सेपरेट राहील हा विचार करायचा. अशी लांब लांब पाडायची. चीक आहे ना, थंड व्हायच्या आत कुरड्या पाडायच्या. चीक जर थंड झाला तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ही कुरडई अशी छान इझिली पडत नाही. त्यामुळे गरम गरम चीक असताना ही प्रोसेस करायची. आता हा कागद मी उचलणार आणि उन्हामध्ये ठेवणार. आता या सगळ्या कुरड्या अशा छान उलटवायच्या आणि एक 3 ते 4 दिवस तरी लागतात या पूर्ण सुकेपर्यंत. ऊन नसेल तरी काहीही हरकत नाही, तुम्ही फॅनच्या हवेखाली या व्यवस्थित सुकवून घेऊ शकता. पण सुकल्यानंतर शक्य असेल आणि जेव्हा ऊन येईल ना तेव्हा 1 दिवस तरी ऊन द्या. म्हणजे काय होतं की त्याला पोरकिडे वगैरे लागत नाही किंवा जाळी लागत नाही आणि वर्षभर या कुरड्या छान टिकतात. चला, या कुरड्या पण आपल्या छान वाळवून झालेल्या आहेत, मस्त ऊन दाखवलं आहे. आता तेलही इथे तापवलेलं आहे, तळूया. मस्त फुलतात या कुरड्या. क्या बात आहे. गव्हाची कुरडई करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो गहू, तुरटी, पाणी आणि चवीनुसार मीठ. गहू 3 दिवस भिजवायचा. दररोज धुवून घेत त्यातलं पाणी बदलायचं. 4थ्या दिवशी हा गहू स्वच्छ धुवून वाटून घ्यायचा. आता भुसा धुवून घेत चिकाचं पाणी गाळून घ्यायचं. त्यात तुरटी फिरवून हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचं. वरचं पाणी काढून खाली बसलेला चीक वेगळा करायचा. आता चिकाच्या समप्रमाणात पाणी उकळून घ्यायचं. पाण्यात चवीप्रमाणे मीठ घालून चीक थोडा थोडा घालून ढवळून घेत शिजवायचा. शिजलेला चीक साच्यात भरून त्याच्या कुरडया पाडायच्या आणि उन्हात 3 ते 4 दिवस वाळवायच्या. झाल्या आपल्या वर्षभर टिकणाऱ्या कुरडया तयार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची पुरी कशी बनवायची ते बघतोय. ही पुरी 7 ते 8 दिवस खूप छान टिकते. ती मस्त अशी खुसखुशीत लागते आणि तेलकट अजिबात होत नाही. ती तेलकट कमी होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सगळ्यात आधी आपण याचं वाटण करून घेऊयात. एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत.
5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि अर्धा चमचा ओवा आणि त्याचसोबत 1 चमचाभर मी इथे कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण त्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून मग मी घालते. आता हे झाकण लावू आणि याची आहे ना भरड काढून घ्यायची. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे, फक्त भरड काढूया. चला तर मग हा ठेचा इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल मस्त अशी पेस्ट तयार आहे. खडबडीतच पेस्ट करायची. इथे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 पाव कप बेसनचं पीठ, हळद घालायची अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचाभर पुरेसा आहे, चवीपुरतं मीठ आणि हा जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे हा ठेचा पूर्ण घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सुके जिन्नस छान आधी मिक्स करून घ्यायचे आणि मग पाणी घालून याची कणिक मळायची. हे छान असं मिक्स करून झालं सुके जिन्नस की थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची घट्टसर अशी कणिक करून घ्यायची. खूप सैल करायची नाही आहे. खूप सैल जर तुम्ही पीठ मळलं तर पुरीना तेल खूप जास्त पिते, त्यामुळे शक्यतो थोड्याशा घट्टसर साईडलाच हे पीठ मळायचं. तर इथे ही कणिक मी छान मळून घेतली, तुम्ही बघू शकाल. आता यापासून आहे ना हे असं छोटे पोर्शन्स करून घ्यायचे पुरी लाटण्यासाठी. एकसारखं करून घ्यायचं. पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही. अगदीच लागलं तर तुम्ही तेल लावा. पीठ जर लावलं ना तर काय होतं ना, ही पुरी तेल खूप पिते. सो पिठाचा वापर अजिबात करायचा नाही. आणि ज्वारी आहे त्यामुळे हे साईडला हलकेशा तडा जातो या पुरीला, दॅट्स ओके. पुऱ्या इथे मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. तर या प्रमाणामध्ये साधारण 25 मध्यम आकाराच्या पुऱ्या व्यवस्थित बनवून तयार होतात. तेलही इथे गरम केलेलं आहे मीडियम टू हाय हीटवर. पुरी तळताना शक्यतो लो हीटवर नाही तळायची, मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे पुरी छान एकतर फुगली पण जाते आणि तळली पण जाते. आता पुरी ही कमी तेलकट करण्यासाठी काय करायचं तर एक बाजू फक्त एका वेळेसच तळून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं ना, आपण अलटून पालटून असं पुरी तळायला जातो. त्याने काय होतं की पुरी एकदा फुगली की त्याला असे पापुद्रे येते आणि मग तुम्ही सारखं ती उलटपालट केली की त्यामध्ये ते तेल ॲब्झॉर्ब होतं आणि पुरी तेलकट होते. सो शक्यतो एक बाजू एका वेळेस तळून घ्यायची. तर खालच्या बाजूने हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की उलटवूया. मस्त तुम्ही बघू शकाल छान फुगतीये पुरी, खरपूसही दिसते. आता पापुद्र्याची बाजू पण आपण छान खरपूस तळून घेतो. दॅट्स इट. आता मी याच्या पुढे पुरी परत उलटपालट करणार नाही आहे. पुरी काढूयात. बघा ऑलरेडी मस्त अशी खुसखुशीत वाटते. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. या पुऱ्या ना थंड झाल्या की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. साधारण 8 ते 15 दिवस खूप छान टिकतात. मुख्य म्हणजे प्रवासात तुम्हाला जर नेण्यासाठी काही पदार्थ हवा असेल तर हा मस्त असा पदार्थ आहे. चहासोबत जबरदस्त लागते ही पुरी. मसाला चहा, वेलची चहा, आल्याचा चहा मला प्रचंड आवडते. ज्वारीची तिखट पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, 2 कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी आणि तळण्यासाठी तेल. लसूण, मिरच्या, जिरं, ओवा आणि आवडत असल्यास कसुरी मेथी घेऊन हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. ज्वारीच्या पिठात बेसन, हळद, तिखट, मीठ, तयार केलेलं वाटण आणि कोथिंबीर घालून घट्ट पीठ मळायचं
आणि पुरी लाटायची. गरम तेलात पुऱ्या तळायच्या. झाल्या आपल्या ज्वारीच्या तिखट पुऱ्या तयार. आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात गाजर हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आता इथे काय केलेलं आहे मी, 1 किलो गाजर घेतले. गाजर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. भरपूर पाणी घालायचं, छानपैकी धुवून घ्यायचे. गाजर धुवून झाले की निथळून घ्यायचं त्यातलं पाणी आणि वर जे मुळं असतात किंवा रूटचा पार्ट असतो तो छान सोलून घ्यायचा. गाजर छान सोलून झालं की इधर किसणीने तुम्ही गाजर किसू शकता, पण त्यामध्ये खूप वेळ जातो, मेहनतही जाते आणि हात दुखतो कधी कधी. सो किसणीने किसायचं असेल किसणीने किसा, पण माझ्याकडे प्रोसेसर आहे त्यामुळे मी फटाफट प्रोसेसरमध्ये करून घेते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पण होतं आणि पटकन होतं. प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये पण तुम्ही छोटे छोटे तुकडे काढून फिरवून घेतलेला त्याचाही हलवा छान होतो. म्हणजे अगदीच प्रोसेसरच असलं पाहिजे असं काही नाही. इधर तुम्ही किसणीने किसा किंवा छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये लहान लहान बॅचेसमध्ये ते फिरवून घ्या, त्याचाही हलवा उत्तम बनतो. तर आता कढईमध्ये आपण साजूक तूप गरम करूयात. 2 चमचे तूप घ्यायचं. यामध्ये आधी सुका मेवा घालूयात. काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि वॉलनट आहेत म्हणून वॉलनट घेतलेले तुम्ही. सुका मेवा नसेल तरी काही हरकत नाही. आता हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं. तर सुका मेवा इथे छानपैकी परतून झाला की आता यामध्ये हे किसलेलं गाजर पूर्ण घालून घ्यायचं. कढईचा अंदाज चुकला, सो इथे आता मी मोठ्या कढईमध्ये हा हलवा शिफ्ट केलेला आहे आणि एक 10 मिनिटं आहे ना झाकण न ठेवता फक्त तुपावरच हा हलवा किंवा हे गाजर छान परतून घ्यायचं. झाकण ठेवायची अजिबात गडबड करायची नाही. तुपावर हे जे गाजर आपण परतून घेतो ना त्याची चव खूप छान लागते. सो आधी परतून घेऊयात. 10 मिनिटं गाजर इथे छान परतून घेतलेलं आहे. आहा, काय सुंदर दिसतंय, तुम्ही बघू शकाल. हलकसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि सुवास तर आहा, हे ताजं तुपात परतलेल्या गाजराची चव, रंग बघा काय मस्त खुलून आलाय. आता यामध्ये आपण 1 किलो गाजर आहे तर 1/2 लिटर दूध घालायचं. येस, आता हे करूयात मिक्स. आणि दूध घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं झाकण न उघडता हलवा शिजवून घ्यायचा. असं वाटलं की खाली लागतोय करपतोय तर झाकण उघडा, मिक्स करा, परत झाकण ठेवा. पण दूध टाकल्यानंतर एक 10 मिनिटं हे शिजवून घेऊया. आहा हा, क्या बात है. वा, दूध पूर्ण मुरलेलं आहे गाजरामध्ये. आता या स्टेजला यामध्ये घालूयात 1/2 किलो म्हणजे 1/2 साखर. आता साखर कमी का, अर्धा किलो का नाही, जनरली आपण साखर अर्ध्या प्रमाणात घालतो. गाजर आहे ना, गाजरामध्ये नैसर्गिक गोडवा असतोच. जर तुम्ही खूप साखर घातली ना तर हलवा खूप गोड होईल. तरी पण तुम्हाला अगदी थोडं जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्त घाला, पण हे साखरेचं प्रमाण अगदी अचूक आहे. 1 किलो गाजराला 1/2 किलो साखर अगदी पुरेशी पडते. आता झाकण न ठेवता हे एकत्र आणखी 10 मिनिटं शिजवून द्यायचं. साखर घातली नाही इथे बघू शकाल गाजराचा रंग पुन्हा बदलतो आणि जो पांढरट किंवा पिवळट वाटतो तो हलका आता केशरी व्हायला पुन्हा सुरुवात होईल. हलवा इथे आपला बनवून तयार आहे. काय मस्त दिसतं हे बघा. वा, छान शिजला आहे. गाजर मस्त शिजलेला आहे. रंग छान चढलेला आहे. जसजसा शिजतो, सुरुवातीला दूध घातलं की डायल्यूट रंग होतो, पण जसजसा शिजतो साखर घातल्यानंतर त्याचा मूळ जो रंग आहे तो परत येतो. आता गॅस करूयात बंद. यामध्ये घालते वेलची पूड आणि आपला मस्त असा गाजरचा हलवा बनवून तयार आहे. हा हलवा फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान टिकतो. रूम टेम्परेचरवर 3-4 दिवस तरी छान राहतो. पण इतकं छान दिसतं की तो खाल्ला जातो. असा काही ठेवला तर डेफिनेटली नाही जात. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
गाजराचा हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो गाजर, 2 मोठे चमचे साजूक तूप, पाव लिटर दूध, पाव कप साखर, अर्धा चमचा वेलची पूड, आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे. गाजराचा हलवा करण्यासाठी पॅन मध्ये तूप गरम करायचं, त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे, त्यात किसलेलं गाजर घालून परतून घ्यायचं. आता त्यात दूध घालून हे मिश्रण 10 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं. त्यात चवीप्रमाणे साखर घालून पुन्हा 10 मिनिटं शिजवायचं आणि शेवटी थोडीशी वेलची पूड घालायची. झाला आपला गाजर हलवा तयार.